सुरुवातीला पुण्याच्या भोरमध्ये जाऊया। नसरापूर इथल्या एका निष्पाप 3.5 वर्षांच्या चिमुकलीला नराधम वयोवृद्धानं जनावरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार करून तिची हत्या केली आहे। खाऊचा आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्यात नेऊन या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची कबुली या 65 वर्षीय नराधम आरोपीनं राजगड पोलिसांसमोर दिली आहे। दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत ग्रामस्थही आक्रमक झालेत। आमदार शंकर मांडेकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री फडणवीसांशी देखील फोनवरून संवाद साधला। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला आणि आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते। ही काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे। याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू। ती खेळत होती बाहेर, तिला वासरू दाखवता असं आमिष दाखवून गोठ्याच्या मागे शेड आहे तिथं नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्या माणसानी। या टायमिंगला आम्ही सगळे घरातच होतो। CCTV फुटेज सापडला आम्हाला, आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे। आम्ही इथल्या इथं त्यांना फाशी देऊ आम्हाला आणि ऑलरेडी त्यांच्यावर 2 गुन्हे आहेत। तरी तुम्ही प्रशासन हे हलक्यात घेतंय। प्रशासनाने ह्याच्यात लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे। आरोपीला फाशी झाली पाहिजे। आधी त्यांनी 2 वेळा अशी कृत्य केलेली, त्यांनी अशी कृत्य करून सुद्धा तो सुटलेला आहे। म्हणजे सरकार किती सिरियसली घेतंय या गोष्टी। आणि जिथे हे कृत्य झालं त्याच्या शेजारी प्राथमिक शाळा आहे मुलींची, म्हणजे किती धोक्यात आहे। आरोपीला आमच्या ताब्यात दिला पाहिजे। आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करू शकतोय। आता आमचे तरी नातेवाईक आहेत, आमच्या 2-3 नातेवाईक आहे। असं जर घडलं तर सगळ्यांच्या वर घडलं ना, असं जर त्याला फाशीच दिली पाहिजे ना, तर आमचा विश्वास ठेवल का? आज कुणाच्या आजीवर विश्वास ठेवल का मला सांगा बरं। आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशन नाहीये, त्यामुळे इतकं हे वाढलंय की मुली सुद्धा सुरक्षित नाही, महिला सुद्धा सुरक्षित नाहीये। पोलीस स्टेशन आमच्या गावात पाहिजे। खूप आमच्या गावात आहे ना तक्रारी खूप आहेत। पहिल्या वेळेस त्यांनी हे कृत्य केलं, मग तुम्ही त्याला फाशी का नाही दिली? आपलं सरकार काय करतंय? जर महिला सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही तर मग काय उपयोग याचा? तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देताय, कशासाठी 1,500 रुपये देताय? नको आम्हाला ते। आमच्या मुली बाळी आमच्या सुरक्षित पाहिजे। महिलांना सुरक्षा पाहिजे। आम्हाला कुठल्याही योजना नको आहेत, आम्हाला आश्वासन नको आहेत। आरोपीला फाशी झालीच पाहिजे बस, आम्हाला काही नको आहे दुसरं। तुम्ही एवढे आश्वासन देता आणि कुठलीच पूर्तता होत नाही आणि न्याय व्यवस्थेवर पण विश्वास नाही आमचा। आरोपीने एवढा आरोप केला होता ना, मग तो सुटला कसं काय? या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, मुख्यमंत्र्यांचं काय बोलणं झालं? नसरापूरमधली सध्याची परिस्थिती काय आहे? रोहित पवार पोहोचणार होते। शंकर मांडेकर तिथले स्थानिक आमदार जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? ग्रामस्थांचा एकूणच पवित्रा काय आहे? कस्तुरी, नक्की आपण बघितलं तर ग्रामस्थांनी इथल्या सुपरमार्केटपर्यंत बाजारपेठमध्ये जो मोर्चा काढला होता तो मोर्चा आता स्थगित केलेला आहे आणि मुख्य जे गाव आहे भैरवनाथ मंदिर, त्या भैरवनाथ मंदिरामध्ये हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते चाललेले आहेत आणि आता त्या ठिकाणी 10 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते तयार करण्याचं जे आहे ते आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार थोपटे जे होते त्याने ही सगळी शिष्टाई केलेली होती। मात्र त्याला सुद्धा ग्रामस्थ तयार नाही आहेत आणि पुन्हा एकदा आता हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते
मुख्य भैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीला आमच्या ताब्यात द्यावं ही सगळी यांची मागणी आहे. गेल्या 2-3 तासापासून इथं कुठलेही वरिष्ठ अधिकारी आलेले नाहीत. इथले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी बोलत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना या सगळ्या कुणावरती विश्वास नाहीये आणि या विश्वास नसल्यामुळे हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक होऊन झालेल्या चर्चा फिसकटल्याने निराश होऊन जे आहेत ते पुन्हा आता आंदोलनासाठी जे आहे ते भैरवनाथ मंदिराकडे जात आहेत. आणि या सगळ्या भैरवनाथ मंदिरामध्ये आता हा सगळा पुढची जी काही दिशा आहे ती ठरवली जाईल किंवा या सगळ्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक असल्याने त्यांची काय मागणी आहे याचाही विचार या सगळ्या मध्ये घेतला जाईल, केला जाईल. आणि नंतर मग सगळ्या परिस्थितीनुसार काय मागणी काय चर्चा फिसकटली नाही. मांडेकर भाऊ म्हटले आपण तिला न्याय देणार 100%. पण आम्हाला असं वाटतं सगळ्या महिलांना की त्याला 1-2 दिवसामध्ये इन्काउंटर करावं, हीच आमची इच्छा आहे. पण मोर्चा काढलेला स्थगित केलाय, चर्चा फिसकटली आहे का न्याय भेटलाय काय फिसकटली नाही तर बघू ना काय न्याय करतंय ते, पण आता त्याला सुट्टी द्यायला नाही पाहिजेत. सगळे आता मंदिरात हा, मला असं बोलायचं आहे की घरात असणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीचे हे हल्लत करतायत असे आणि असं त्यांचं वाईट मार्गाने हे करून त्याचा जीव घेत आहेत. मग हे प्रशासन किंवा हे बाकीचे पोलीस मंडळी वगैरे हे कशाची वाट बघतात? त्यांनी मारताना विचार करून मारलं का किंवा कायद्याचं हे घेऊन मारलं का काय हे करू का म्हणून. आणि दुसरी गोष्ट मला असं बोलायचं आहे की लहान मुलांचं हे चाललंय तर मोठ्या मुलींनी 15वीला 12वी 10वी 11वी किंवा 7वी 8वीच्या मुलींनी किंवा लेडीज आणि मुली कामाला वगैरे जॉब जात आहेत नाही का, जगण्यासाठी 4 पैसे कमवायला जात आहेत, तर त्यांच्या बाबतीत हे काय देणार आहे शासन? आणि दुसरी गोष्ट की त्याने एवढं कृत्य बेकार केले, ते म्हणतात की फाशीची शिक्षा देऊन त्याला काही नाही, तिथे नेऊन ठेवणार, खायला घालणार, थोडे दिवस नंतर सोडून देणार. पहिलं 2 वेळा झालेले त्याच्यामुळे तिसऱ्यांदा गॅरंटी नाही आम्हाला. आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांच्याच्याने काय होत नाही, त्यांनी फक्त आमच्या समोर आणून ताब्यात द्यायचं, बायांच्या ताब्यात द्यायचं, आम्हाला काय करायची ती करणार आम्ही. हा, 1 मिनिट. तर मला असं म्हणायचं आहे जसं बाळाचे ठेसणे त्यांनी करून मारलं ना तसं त्याला आमच्या ताब्यात द्यायचं, त्याला काय करायचं ते आम्ही बघतो नंतर. आणि दुसरी गोष्ट त्याला शिक्षा नकोय आम्हाला, त्याला ठेसून मारला पाहिजे एवढीच आमची विनंती. मारायचं कुठल्या गत कुठायचा त्याला, दुसरं काय नाही करायचं त्याला. कस्तुरी बरोबर आपण आहे बघतोय बालाजी, हे या सगळे सगळ्या आक्रमक महिलांच्या जे आहेत, प्रचंड आक्रमक अशा भावना आहेत. आमच्या घरातली 3.5 वर्षांची चिमुकली आज आपल्यात नाहीये, पण या नराधमाचं काय, त्याला काय शिक्षा देणार, आमच्याकडे द्या, आम्ही 2 दिवसात एन्काउंटर घडवून आणू, असा आक्रमक पवित्र या महिलांचा दिसतोय. पुढे काय होतं, शिष्टमंडळाचं सरकारशी काय बोलणं होतं हे देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबासोबत जर का अशी घटना घडली असती तर माझी प्रतिक्रिया जशी असती तशीच प्रतिक्रिया आज मंत्री असताना आमची असणार आहे. अर्थातच कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी असे आमचे 100% प्रयत्न असतील. तर याच नसरापूर प्रकरणातील नराधमावर कठोर कारवाई व्हावी अशी खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. पीडित चिमुकलीला न्याय मिळेल या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत असंही सुळेंचं म्हणणं आहे. नसरापूर ग्रामस्थांना संयम राखण्याचं सुप्रिया सुळे यांनी आवाहन देखील केलंय. त्यांनी नेमकी काय एक्सपोज केली आपण पाहूया. नसरापूर इथल्या अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांसोबत बोलणं झालं. हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सुप्रिया सुळे यांनी दिलेली ही माहिती. मी याबाबत सातत्यानं शासन आणि प्रशासनाच्या संपर्कात असून पीडितेला न्याय मिळेल या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा ही आपणा सर्वांचीच भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपण सगळ्यांनी याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेची पोलीस प्रशासनानं दखल घेतली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी एक्सपोज करत म्हटलंय. कृपया आपण सगळ्यांनी याच प्रकरणी संयम राखावा. या प्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन देखील सुप्रिया सुळे यांनी नसरापूरमधल्या ग्रामस्थांना केलंय. रोहित पवार यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे. नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडानं ठेचून हत्या केल्याची अत्यंत भयावह घटना आहे. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाला कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार करतायत. राज्यात चिमुकल्या सुरक्षित नाहीत. 2025 मध्ये दिवसाला 24 तर दर तासाला बलात्काराची घटना.
हे महाराष्ट्राला शोभणार नाही. गुन्हेगारांना चाप बसवायचा असेल तर तात्काळ शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तर पुण्यातल्या भोरमधल्या नसरापूरमध्ये अवघ्या 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं गोठ्यात नेऊन अत्याचार करत दगडानं ठेचून हत्या केली आहे. आपण थेट ही दृश्य पाहतोय. आमदार रोहित पवार नसरापूर ग्रामस्थांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नसरापूरमधल्या महिलांनी, तिथल्या ग्रामस्थांनी आक्रमक असा मोर्चा काढलाय. सध्या ते भैरवनाथ मंदिरात पोहोचत आहेत. 10 जणांचं शिष्टमंडळ तयार केलं जाणार आहे. मात्र रोहित पवार आता त्यांच्या आक्रमक भावना जाणून घेत आहेत. तिथले स्थानिक आमदार शंकर मांडेकर देखील पोहोचलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होईल असंही आश्वस्त केलंय. पण हा जो सगळा प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे. याआधी देखील या माणसानं 2 गुन्हे असेच केले होते. तो जेलमध्ये गेला, तो पुन्हा सुटला आणि पुन्हा त्यानं हा 3रा गुन्हा केला. मात्र याची शिक्षा त्या निष्पाप 3.5 वर्षांच्या चिमुकलीला भोगावी लागली. असं का, असा सवाल करत या सगळ्या महिला, सगळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. खाऊचा आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केले गेले आणि त्या चिमुकलीचा या दगडानं ठेचून नराधमानं मृत्यू केलाय. घटनेच्या निषेधार्थ नसरापूरमधील महिलांना मोर्चा काढलाय. रोहित पवार आमदार पोहोचलेले आहेत. ग्रामस्थांशी त्यांची सध्या चर्चा सुरू आहे.